जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थिती असतानाही तिनं राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत गावाचं नाव उंचावलं होतं. मात्र हीच सुवर्णकन्या जीवनाच्या संघर्षात अपयशी ठरली. रायगडमधील गोरेगावच्या व्यायामशाळेत कसरत करणाऱ्या या मायलेकी ज्योतिका पाटेकर आणि त्यांची लेक वैभवी पाटेकर. घरात 18 विश्व दारिद्र्य, त्यामुळे हातगाडीवर दाबेली सँडविच विकत या मायलेकी चरितार्थ चालवत होत्या. वैभवी सकाळी लवकर उठून कॉलेजला जायची आणि नंतर आईला दाबेलीच्या गाडीवर मदत करायची. वेळ प्रसंगी रिक्षाही चालवायची. जगण्याचा अशा प्रकारे संघर्ष सुरू असताना पॉवर लिफ्टिंग या अवघड खेळाचा सराव केला आणि राज्यात अव्वल आल्या. मुंबईत पार पडलेल्या स्पर्धेत दोघींनीही 180 स्पर्धकांना मागे टाकत सुवर्णपदकावर नाव कोरलंय. मात्र आता वैभवी या जगात राहिली नाही. तलावात उडी मारून तिनं जीवन संपवलंय. वैभवी ही उत्कृष्ट खेळाडू होती. तिने राज्यासाठी आणि देशासाठी खेळायची तिची खूप इच्छा होती आणि अशा या गोरेगावच्या लेकीने तिचं जीवन का संपवलं हेच कळेनासे झालेलं आहे. वैभवीनं सोमवारी मध्यरात्री आपल्या आईला अखेरचा निरोप देऊन घर सोडलं. गावातील विष्णू तलावाजवळ मोबाईलमध्ये सेल्फी घेतला. गरिबीला कंटाळून जीवन संपवत असल्याचा अखेरचा मेसेज वैभवीनं आपल्या जवळच्या मैत्रिणीला पाठवला आणि तलावात उडी घेऊन जीवन संपवलं. एवढी डॅशिंग मुलगी की जिच्यात ती धैर्य असल्यामुळे आज ती एवढ्या गोल्ड मेडलपर्यंत पोचू शकली. मग एवढं धैर्य असताना असं तिच्यासारखी कमकुवत मनाने का असं करावं हा एक समाजाच्या पुढे प्रश्न आहे. कॉलेजमध्ये रेग्युलर येणारी विद्यार्थिनी आणि अभ्यासामध्ये पण ती चांगली होती. स्पोर्ट्समध्ये तर उत्तम होती. कॉलेज महाविद्यालयामध्ये जे स्पोर्ट्स वगैरे ज्या ॲक्टिव्हिटीज व्हायच्या त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये प्रामुख्याने ती समोर असायची. मनाला खूप दुःख वाटलं की एखाद्या अशा चांगल्या विद्यार्थिनीनी की जी स्पोर्ट्समध्ये आहे पण अशा विद्यार्थिनी अशा प्रकारचा एखादा निर्णय घ्यावा आणि तसं तिचं अंत अशा पद्धतीने व्हावा हे खूप एक मनाला चटका लावून जाणारी ही एक बाब आहे. पॉवर लिफ्टिंग सारख्या एका अवघड खेळात निपुण असलेल्या वैभवीला जीवनातील गरिबीचा खेळ असह्य झाला. गरिबीमुळे देशानं एक सुवर्णकन्या गमावली आहे. मात्र वैभवीच्या वाट्याला आलेल्या यातना इतरांच्या वाट्याला येऊ तरी नये याची काळजी घेतली जाईल का हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड.